नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गौरव माळी आणि मी सेमिसॉफ्ट टेक्नॉलॉजीजमधून आज ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे एक्सपेरिमेंट 4. तर सुरू करूया. हा आपला एक्सपेरिमेंट 4चा स्टँडर्ड प्रोसिजर आहे. याच्यात आपल्याला काय काय आयटम्स लागणार आहेत हे इथे दिलेले आहे आणि हा जो कोड आहे हा स्कॅन करून तुम्हाला एक लिंक भेटेल. तर ती लिंक ही आहे आणि हा जो कोड आहे याला आपण कॉपी करूया आणि आपल्या आर्डिनो आयडी मध्ये पेस्ट करू. तर हा जो कोड आहे हा नेहमी कॅमेरा वेब सर्वर एक्झाम्पल मध्येच पेस्ट झाला पाहिजे .ino फाईलमध्ये. जर तुम्ही कशातही दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी केलं तर ते ओव्हरराईट होईल आणि तुम्हाला एरर येईल, कंपायलेशन एरर. आणि जर तुम्ही बघाल ह्या कोडमध्ये तुम्हाला दोन नवीन लायब्ररीज इन्क्लूड केलेले दिसतील. फाईल सिस्टमसाठी fs.h आणि मेमरी कार्डसाठी SD_mmc हे दोन लायब्ररीज आपण इन्क्लूड केलेले आहेत. तर आता आपण अपलोड करूया. तर अशा प्रकारे आपला कोड अपलोड झालेला आहे. आता पुढचा स्टेप म्हणजे जो आपल्या किटमध्ये दिलेला मेमरी कार्ड आहे तो मेमरी कार्ड आपण ESP बोर्डवरच्या मेमरी कार्ड स्लॉटमध्ये टाकायचा आहे आणि जी कलरवाली किंवा जी प्रिंटेड साईड आहे ती वरती असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला हा क्लिक क्लिक साऊंड येईल याचा अर्थ समजायचा की आता मेमरी कार्ड फिक्स झालेला आहे. आणि जर तुम्ही बाहेर ठेवलाय तर मग तो फिक्स नाही झाला, सिम्पल. आणि आता सिरियल मॉनिटरवरती आल्यावर आपण रिसेट बटन दाबूया. कॅमेरा इनिशियलाइज सक्सेसफुली, SD कार्ड माउंटेड. आता तो वायफाय सोबत कनेक्शन इनिशियलाइज करतोय आणि आपल्याला आपली IP ॲड्रेसची लिंक आलेली आहे. हे आपण कुठल्याही ब्राउझरवर जाऊन पेस्ट करायचं आहे. आपला कॅमेरा स्ट्रीम लोड करायचा आहे आणि हा बघा, हा दिसतोय मी. तर आपण एक फोटो काढूया. तर वरती तुम्हाला पॉपअप मेसेज आलाय की फोटो सेव्ह. तर आता फोटो खरंच आलाय की नाही हे आपण कसं चेक करणार? तर तुमच्या किटमध्ये एक मेमरी कार्ड रीडर पण दिलेला आहे. तर ॲडॅप्टर तुम्हाला त्याच्यात मेमरी कार्ड, तर आपल्या किटमध्ये एक मेमरी कार्ड रीडर पण दिलेला आहे. तर त्या ॲडॅप्टरमध्ये आपण मेमरी कार्ड टाकायचा आणि कम्प्युटरच्या बाजूला एक स्लॉट असेल त्याच्यात टाकायचा. आता बघा, आता ही इमेज आपण क्लिक केलेली, ही लोड झालेली आहे. तर ही ज्या ॲस्पेक्ट रेशिओमध्ये आणि क्वालिटीमध्ये शूट झालेला त्या क्वालिटीमध्ये आहे. पण आपण जर सेटिंगमध्ये काही बदल केले तर मग ते पण आपण बदलू शकतो. आता ते कुठले सेटिंग आहेत? तर हे बघा, इथे जर आपण QVGA च्या ऐवजी VGA ठेवलं तर क्वालिटी अजून सुधरेल. आणि हे 13,000 च्या ऐवजी 15,000, 13 च्या ऐवजी 15 किंवा 20 केलं तर क्वालिटी आपली अजून वाढेल. पण मग हे याच्यामुळे आपला स्ट्रीम स्लो होऊ शकतो. हाच होता आपला 4th एक्सपेरिमेंट. तर पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहणार आहोत फेस डिटेक्शन.